झी 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मानेवर बसलेलं पवना पाईपलाईनचं भूत काही केल्या उतरायला तयार नाही। पवना पाईपलाईनच्या प्रश्नावरच्या आंदोलनात 3 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आणि हे प्रकरण चिघळलं। तेव्हापासून या पाईपलाईनचं काम बंद आहे। आता ठेकेदारानं नुकसान भरपाई मागत महापालिकेच्या अडचणीत आणखीच भर टाकली आहे। पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून थेट पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेनं बंद पाईपलाईनची योजना आखली, पण सुरुवातीपासूनच चुकीच्या अंमलबजावणीमुळे तिचा बोजवारा उडला। जमिनींचं अधिग्रहण न करता पालिकेनं या योजनेचं टेंडर काढलं। 2008 मध्ये NLC SMC या कंपनीला हे काम देण्यात आलं। त्यांना जवळपास 50 कोटी रुपये महापालिकेनं आगाऊ दिले। शेतकऱ्यांनी 9 ऑगस्ट 2011ला केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि पोलिसांच्या गोळीबारात 3 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला। परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं थेट मुख्यमंत्र्यांनीच हे काम बंद करण्याचे आदेश दिले। काम बंद असल्यानं आता या कामाच्या ठेकेदारांनी पालिकेला 344 कोटी रुपये नुकसान भरपाई मागितली आहे। जो काय समजा नुकसान होते ते महापालिका द्यायला पाहिजे, पण आम्ही केलेल्या कामाचे पैसे देतो। आम्ही अशा डायरेक्टली इनडायरेक्ट जे काय समजा कोणाचा काय फायदा तोटा आहे तो आमच्या कायदेशीर याच्यामध्ये बसत नाही, तेव्हा तो काय आम्हाला देण्याचं काही कारण नाही। एकीकडे शेतकऱ्यांच्या हत्येचं भूत महापालिकेच्या मानेवर असतानाच आता ही नुकसान भरपाईची मागणी आल्यानं महापालिका आणि पर्यायानं सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पुरती अडचणीत आली आहे। नुकसान भरपाईची ही मागणी चुकीची असल्याचं प्रशासनानं सांगितलंय। लवकर चालू होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय, तो सुद्धा लवकर पूर्ण व्हावं किंवा चालू व्हावं याच्यासाठी प्रयत्नशील आहे, परंतु त्यांनी जे पत्र दिले ते सर्व पूर्णपणे चुकीचं आहे। पवना बंद पाईपलाईनचं काम परत सुरू करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे। मावळमधले शेतकरी हे काम पुन्हा सुरू होऊ देणार नाहीत अशी सध्या परिस्थिती आहे। एकीकडे या मुद्द्यावर प्रचंड राजकारण होतंय, तर दुसरीकडे आता ठेकेदारांनी कोट्यावधी रुपयांची नुकसान भरपाई मागितलेली आहे। अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या महापालिकेला यातून मार्ग काढणं खरंच अशक्य झालंय। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह कैलास पुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।